रमीज शेख, तुमच्याकडे काय स्टोरी आहे सर? सक्सेस आहे, कशा पद्धतीने आहे थोडंसं मला सांगितलं तर कळेल. येस. ओके, इंदापूर सांगू शकता सर. पहिल्या स्टोरी मध्ये बघितला तुम्ही, चेहरा किती होता माझा ब्राईट दिसत होता, आता इतका काळा झालोय काम करून. ओके ओके ओके. भरपूर लोड वाढलाय सर. आणि ओके. म्हणजे मी अजून तुमचा आभार मानतो की बरं फक्त बरं. एक शॉर्ट टर्म मध्ये मी आता काय करतोय, शॉर्टकट मध्ये 1 तारखेला लीड लावतोय डायरेक्टली, हा हा. महिन्याभराची ₹100 पर डेच्या हिशोबाने. बरं बरं आणि बरं. मी आता काय केलंय, लीडला मला फॉलोअप करता येत नाही म्हणून मी डायरेक्ट कॉलचा ऑप्शन ठेवलाय तिथं. बरं 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 बरं. आणि ओके. मी त्याच्यामध्ये एक ट्रिक आजमावली की फक्त त्याच्यामध्ये काय केलं, अजून आपल्याला बेनिफिट कसा घेता येईल. जे हम्म. आपण हेडलाईनला जे ऍड लावतो ना, आपल्या हा वर्कशॉपचं नाव किंवा काय लावतो ते, हा आपल्या हा बिझनेसचं नाव, तिथं हा. मी फक्त एक शॉर्टकट मध्ये एक टाकलं की ह्या पोस्टची स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि ओके अधिक ओके. माहितीसाठी मला संपर्क करा. त्यामुळे बरं मला बरं असं व्हायला लागले की माझे स्क्रीनशॉट बाकीच्या ग्रुपवर बी फिरायला लागले आणि बरं तिथून बरं. पण मला लीड मिळायला लागले. म्हणजे ओके हा ओके. एक रेफरल बेनिफिट झाला मला. म्हणजे तुम्ही रेफरलची एक थोडीशी स्ट्रिक वापरली असेल त्याच्यामुळे. ओके हो ओके. हो. बेस्ट बेस्ट बेस्ट. सर काय म्हणजे थोडंसं खूप दिवसानंतर भेटलं तुम्हाला, कारण की माझी ऍडव्हर्टाइजमेंट पण बहुतेक तुम्ही बघितली पण असावी, कारण की हो, तुमची माझी सगळी स्वतःचीच ऍड मी हो. बघतोय सर. हा तर थोडंसं एक लाईफ पैसे तर आता मला माहिती आहे की सेकंडरी असेल, पण लाईफ मध्ये काय चेंजेस झालेले आहेत? नाही, लाईफ मध्ये तुम्हाला सांगितलं की आता मला वेळच नाहीये. म्हणजे हा. आता फॅमिली घरचे माझे परेशान आहेत की तुम्ही मला आम्हाला कधी वेळ देणार म्हणून. ओके आता ओके. या समर सीझन मध्ये बाहेर न्यायचं होतं फिरायला, पण बरं वेळ बरं. अजूनही भेटला नाही त्यांना बाहेर न्यायला. म्हणजे अशी कंडिशन झाली, वर्कलोड इतका वाढलाय आता. ओके ओके. सगळ्यांना तुमच्या मार्फत फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटचा काय फायदा आहे तुम्ही सांगू शकाल, फक्त कसं आहे जेणेकरून तुम्ही, कॉन्फिडन्स वाढेल? हो, त्याच्यामध्ये कसं आहे, ही गोष्ट एकदम सोपी आहे. जर मन लावून केलं तुम्ही, भरपूर चुका होतात, भरपूर अडचण येतात स्टार्टिंगला. पण हम्म. थोडं मन लावून जर तुम्ही स्टडी करून जर तुम्ही केलं का नाही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सक्सेस भेटू शकतोय. असे काही गोष्टी जगाबाहेरची नाहीये. शेवटी हे पण माणसानीच बनवलेलं फेसबुक आहे. आणि बरोबर त्यातनं बरोबर. आजकालचं जग जे झालंय ते शॉर्टकट जग झालेलं आहे. जे ओके आपण ओके. अगोदर लिफलेट वगैरे पाठवायचो पेपरमधनं वगैरे, हा हा ते हा. जग संपलंय आता. फ्लेक्स लावा मोठे, हे ते लावून काही फायदा नाही, ते पण करत होतो मी. पण बरं आता बरं बरं. जितकं डिजिटल मध्ये तुम्ही करचाल आणि जितकं हा. शिकचाल, तेवढं तुमच्यासाठी बेनिफिट आहे. बरोबर बरोबर बरोबर. सर तुमचं थोडंसं एक शॉर्ट, तुमचा बिझनेस काय आहे? कारण की एक क्वेश्चन आला की तुमचा बिझनेस काय, एक शॉर्ट मध्ये तुमचं जे काय सांगण्यासारखं आहे तो एक बिझनेस फक्त. माझं माझं बिझनेस आहे इंदापूर सिटीमध्ये सीएनजी फिटमेंटचं. म्हणजे ओके माझं ओके. मल्टी ब्रँड वर्कशॉप आहे, कार सर्व्हिस, हम्म. अलाइनमेंट. ओके ओके. आणि आता जे रुरल एरियात आता सीएनजी इकडे नवीन येतोय, तर हम्म. सीएनजी फिटिंगचं बी माझं वर्कशॉप आहे. ओके ओके ओके. ऑलमोस्ट सरांचं ज्यावेळेस मी ट्रेनिंग अटेंड करत होतो, त्यावेळेस हम्म. फक्त 2 माणसं होते माझ्याकडे. आता जवळपास 7 ते 8 माणसं आहेत माझ्याकडे, म्हणजे ओके. लेबरवर. जणांची मी कमेंट पण वाचल्या की हे हा त्यांचीच माणसं असतात आणि ऍड हा. साठी त्यांचीच माणसं वापरली जातात. तसं काही नाहीये. कोणाला विचारायचं असेल तर माझा पर्सनल नंबर द्या, मी त्यांना आवर्जून भेटेल. नाही कारण नाही सर, असं आता काही आपण नाही. पुण्यामध्ये तुम्हाला टाइम काढावा लागला, आपण अवॉर्ड शो ठेवणार आहे 2-3 येस. महिन्यांमध्ये. ठीक आहे, तर तुमच्यासारखे जे कोणी अचिव्हमेंट आहेत की बाबा फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून तुम्ही भरपूर काही तुमच्या बिझनेसला ग्रो केले, तर नक्की तुम्हाला एक अवॉर्ड तर माझ्याकडनं भेटणारच आहे. तर मी येस. इन्व्हिटेशन वगैरे पाठवल तुम्हाला, तर नक्की तुम्ही जॉईन करा त्यावेळेस.